हॅलो पेरेंट्स, तुम्ही सुद्धा बाळाला ताप आल्यानंतर या 4 चुका करत असाल तर आजच थांबा आणि त्या चुका कोणत्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक म्हणजे बाळाने काही खाल्लं नाही आहे म्हणून बाळाला औषध देणं टाळणे। कॅल्पॉल किंवा पॅरासिटामॉल हे औषध जे आहे ते बाळाला खाण्याच्या आधी सुद्धा तुम्ही देऊ शकता, त्याचे कुठलाही दुष्परिणाम नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बाळ हे तापामध्ये खात नाही, लवकर किंवा पोटभर जेवत नाही आणि अशा वेळी जर तुम्ही बाळाला औषधही दिलं नाही तर बाळ कमकुवत होऊ शकते, बाळाची कमजोरी वाढू शकते। त्याच्यामुळे बाळाला आधी औषध द्या, ताप उतरल्यानंतर बाळ आपोआपच जेवणाची त्याची इच्छा होईल आणि बाळ जेवेल। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला ताप आहे, रात्रीतून ताप आला परंतु रात्री औषध द्यायचं नाही, कारण सकाळी डॉक्टरांना दाखवल्यानंतरच काय ते बघू असं म्हणून रात्रभर बाळाला तापामध्ये ठेवणं आणि बाळाला तापाचं औषध न देणं हे देखील चुकीचं आहे। कारण तापात जर तीव्रता वाढली रात्रीमधून किंवा बराच वेळ डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला उशीर असला आणि तुम्ही डॉक्टरांना जाण्यापर्यंत जर औषध दिलं नाही तर बाळाच्या तापाची तीव्रता वाढू शकते आणि त्याचा त्रास हा बाळाला जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। त्यामुळे जरी डॉक्टरांना दाखवायचं असेल तरी बाळाचा ताप जर 100 पेक्षा जास्त असेल तर लगेचच त्याला पॅरासिटामॉल किंवा कॅल्पॉल देऊन नंतर डॉक्टरांकडे दाखवा। डॉक्टरांना सुद्धा ताप कमी उतरल्यानंतर निदान करणं हे सोपं जातं। तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला तापामध्ये 10 वर्षाच्या पेक्षा कमी जर बाळ असेल तर बाळाला कॅल्पॉल किंवा पॅरासिटामॉलची गोळी जी आहे ती अर्धी तुकडा करून देणे। तर 10 वर्षाखालील बाळाला गोळी ही दिलीच जात नाही, बाळाला हे सिरपच दिलं जाते। त्यामुळे त्याच्या वयानुसार उंचीनुसार बाळाला जे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं औषध आहे तेच द्या, गोळी वगैरे बाळाला देऊ नका। आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये 2 प्रकारचे सिरप अवेलेबल असतात, म्हणजे एक 125 mgचं आणि 250 mgचं। बाळाची वय आणि उंची वजन ह्याच्यानुसार डॉक्टर व्यवस्थित त्याला कुठलं सिरप योग्य आहे ते प्रिस्क्राईब करत असतात। त्यानुसार डॉक्टरांकडून व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानुसार आपल्या बाळाला ते सिरप व्यवस्थित त्याच्या प्रमाणानुसार दिवसातून किती वेळा द्यायचं आहे त्यानुसार द्या। आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।